पुरस्कृत केली. जगदीशजी मुकादम, जय मल्हार हॉटेलचे सर्व उत्कृष्ट फलंदाजासाठी जी सायकल आम्हाला पुरस्कृत केली आहे. एकवीरा हॉटेलचे सर्व सतीशजी वाकडीकर साहेब असतील, त्यामधून आम्हाला दिले आहेत. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक आपण पाहताय जे आम्हाला दिले स्वस्तिक सर्जेराव साळुंके आणि स्वस्तिक टेलिकॉम. चेंडूची पूर्तता या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला केली आहे ते सन्माननीय शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री वैभवजी वामन मुकादम यांच्या माध्यमातून. आणि ही स्पर्धा आपण पाहताय. अगदी या स्पर्धेचे आयोजक त्यांचा सुद्धा नामोल्लेख करू, परंतु आपण जाऊया मागच्या दिशेनं. यस, थँक्यू. या ठिकाणी मात्र बघू शकाल एका बाजूला आपण वहाल संघ तर दुसऱ्या बाजूला कोळी संघ, या दोन संघांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पहिला चेंडू उडवलाय कव्हरच्या डोक्यावरनं, पहिला दणदणीत येतोय चौकार. तर निश्चितच रोहित आपण जर बघितला मागची मॅचचा देखील हा हिरो होता, हा खेळाडू प्रयास कोहली आपण बघतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की तर बघा प्रयाससाठी मात्र आता सुवर्ण संधी असणार आहे. तर 10 धावा केल्या त्यांचे काका आपण बघू शकाल घनसोलीवरून पाहतात गणेशजी कोहली यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा, त्याच्यानंतर 20 धावा केल्या त्या 2000, 30 धावा केल्या त्या 3000 हा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं निश्चितच सुरतदादा आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस चेंडू पडतो ना त्यावेळेस आपण शांत राहणे खूप गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी एखादा बॉल बॅटला जरी टच झाला तरी सुद्धा पंचांना आवाज जात नाही. त्यामुळे निश्चित मी देखील माफी मागतो आणि जाऊया मॅच कडे. रोहित जर आज बघितलं आपल्याला आजची रात्र देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या संघांना प्रथम फलंदाजी केली ना तो संघ कुठेतरी वर्चस्व गाजवतो की काय हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, सरळ चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या रिझम मध्ये, जमिनीला गुदगुल्या करत येतोय अजून एक ब्रँडेड फटका, 4 धावा. मास्टर रमी जाऊया मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी रंगतदार तशी मॅच पाहायला मिळते ना. आमच्या डीजे मास्टर देखील त्या फटक्याच्या सहाय्यानं खऱ्या अर्थानं त्या चाहते झाले त्या फलंदाजचे. प्रयास मात्र चांगला फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली जाते, चेंडू हवेत होता पण दिशा बदलली चेंडूने, आली एक सिंगल, सिंगलच्या साहाय्यानं अजून एक धाव. धावफलकाचा विचार केला ना 2 चौकाराच्या साहाय्यानं आली एक सिंगल. 9 धावा आपण बघतोय, 9 धावा आपण धावफल करतोय. बघू शकाल पहिला गोलंदाज वापरला जातो. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरले गेले होते. मुकेश नाईक आपण पाहतो, एक मोठा नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सूरजजी. आणि प्रयास एक चांगला बॅटर आहे. खरं तर 11वीचा हा विद्यार्थी, 11वी सायन्सला तो ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय, परंतु या वर्षी काय भन्नाट अशा फॉर्म मध्ये बऱ्याचशा मैदानावरती त्याच्या बाडमधून आपण चांगल्या खेळी पाहिलेल्या आहेत. आणि मागच्याच आठवड्यामध्ये दापोलीच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर हे पारितोषिक त्याला मिळालं होतं. यावेळेस मात्र बघा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला जातोय. मिडविकेट रिझम मध्ये चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी मात्र संधी होती. क्रिकेटच्या पटलावरती नेहमी म्हटलं जातो ना कोणी लहान नसतो कोणी मोठा नसतो, कारण की आपण जर बघितलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना जर आपण बघितलं मूर्ती लहान पण कीर्तिमान, गॉड ऑफ टेन आपण जर बघितलं इंटरनॅशनल क्रिकेटचा गॉड कोणाला म्हटलं जातो तर निश्चितच सचिन सरांना देखील म्हटलं जातं. आणि त्याच प्रकारची खेळी ही प्रयासच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या संघाला देखील चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न देखील करतो. वॉल संघाच्या मधून माध्यमातून खेळत असताना आता मात्र चांगली फटकेबाजी होईल का? धावफलकावरती धावा झाल्यात, 10 धावा आपण बघतोय. यावेळेस मात्र सरळ चेंडू उडवलाय, येतोय लॉंग ऑन रिझम मध्ये, 1 बाउंस, सीमारेषा पार चौकार.
काही दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयास कोळीचा स्क्वेअर लेग असेल, ऑन साइडला मिड विकेट मिड ऑन असेल आणि तितकेच चांगले कव्हर रिजन मध्ये देखील त्याचे फटके पाहायला मिळतात. मैदानाच्या सभोवताली हा बॅटर फटकेबाजी करतोय आणि खरं तर या नाईट टुर्नामेंट मध्ये पॉवर प्ले मध्ये फार चांगली बॅटिंग प्रयास कोळीची आपल्याला पाहायला मिळते. जर सूरजजी आपण जर बघितलं ना, आता जर पूर्ण आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला ना, प्रत्येक जी स्पर्धा असेल, मग शृंखला असेल, मग डे असो नाईट असो, प्रत्येक स्पर्धा ही लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. मग अशा वेळेला सूरजजी माझा एक प्रश्न तुम्हाला नक्की असेल, ज्यावेळेस फलंदाज खेळतो किंवा गोलंदाज खेळतो त्यांनी बघितलं पाहिजे की आपली चूक कुठे झाली आणि पुढच्या सामन्याला सुधारण्याची गरज असेल का. कारण की लाईव्ह मध्ये तुम्हाला बघायला भेटतो आपली चूक कुठे झाली, कोणत्या चेंडूवरती झाली आणि तो आपण सुधारण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. करू शकतो की नाही करू शकत हे निश्चित प्रश्नचिन्ह असणार आहे. नक्कीच मनोज, आपण बघायला गेलं तर लाईव्हच्या माध्यमातून अनेक जण मॅच बघत असतात. स्वतःची मॅच बघणं देखील तितकेच गरजेचं आहे. आपली चूक झाली कुठे, कुठल्या अनुषंगाने आपण सामना गमावला, कुठे आपल्या चुका झाल्यात आणि ती सुधारण्याचं काम मात्र प्रॅक्टिसच्या माध्यमातून पुढच्या मॅच मध्ये नक्कीच करण्याचा प्रयत्न या युट्यूबच्या सहाय्याने होत असतो. युवराज पाटीलच्या हातामध्ये आता बॉलिंग देण्यात आली आहे मनोज, आणि मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेणारा हा बॉलर आहे आणि त्याच्या समोर समीर नाईक जो एक अनुभवी खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला प्रयास कोळी जो चांगल्या टच मध्ये असलेला बॅटर आहे आणि या ओव्हर मध्ये खेळ बघायला मजा येणार. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, लगी तो छगी नाही तो अबादी, पण बॅटची गाडा घेऊन सरळ चेंडू एसटी आपण जर बघितलं थर्डमॅन रिझम मध्ये फील्ड केला जातोय. एक धाव त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. जर बघितलं सूरजजी दोन्ही मॅचचे हिरो रोहित आपल्याला या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. एका बाजूला युवराज ज्याने एक षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये त्यांनी 4 गडी बाद करण्यात यश आलं होतं आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं प्रयास कोळी आपण बघितलं तर 36 धावांची खेळी करणारा हाच तो खेळाडू. म्हणजे 2 हिरो आपल्याला एका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणतात ना एका गुफेमध्ये 2 वाघ राहू शकत नाही, मात्र कोणता संघ डरकाळी फोडणार या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला बघायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज युवराज पाटील आपण बघतोय कर्नाल एंड कडून. फुल टॉस चेंडू होता, यावेळेस मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आहे. एक धाव कंप्लीट केली जाते, एका धावणे मात्र धावफलक मात्र थोडासा पुढे जातोय कासवाच्या गतीनं. आपण जर बघितलं सरळ बॅटने जर धावा येत असतील तर आडव्या बॅटीची काय गरज आहे, पण एक धाव आली आहे. एका धावेचा विचार केला धावफलकाचा, 16 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. एक शांत क्रिकेट आज मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आजची रात्र मात्र कोणाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल हे देखील बघणं गरजेचं आहे. कालची रात्र मात्र अक्षरशः आपण जर बघितलं अजय भगतच्या नावावरती ती रात्र राहिली. स्लोवर पैचा बाउन्सर चेंडू होता, चुकला चकला आणि मिळाल्या पुन्हा एकदा नशिबाच्या 4 धावा. चौकार हा मिळालाय तो वहाल संघाच्या बाजूने. 4 धावा आल्यात, 20 धावा धावफलकावरती आपण बघू शकाल. क्रांतीवीर चषक 2025 हा पर्व आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना, एका बाजूला आपण पाहतोय वहाल संघ तर दुसऱ्या बाजूला कोळी संघ. 2 संघांदरम्यान ही आपल्याला लढत आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर होणार यावेळेस लाईन लेंथ पाहावी लागेल. चेंडू चांगला आहे, वेगावरती आता स्वार झाले होते. येतोय अजून एक निर्धाव चेंडू. आता मात्र आपण जर बघितलं स्ट्राईक इन वरती आपण फलंदाज बघू शकाल. समीर नाईक आपण पाहतोय स्ट्राईक इन वरती. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघितलं प्रयास कोळी, एक चांगल्या फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज. यावेळेस मात्र घुटना टेक सरळ चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिझम मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत उचलणार, तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळते. एका धावण आता मात्र थोडासा मात्र ब्रेक लावण्याचं यश आलंय सूरजजी. आणि चांगली बॉलिंग आपण युवराजची पाहतोय. एक चौकार जरूर आलाय, मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु युवराजनं खऱ्या अर्थानं धावांना लगाम लावण्याचं या ओव्हर मध्ये काम केलंय, स्पीड ब्रेकर लावण्याचं काम केलंय. एकूण धावसंख्या आहे ती 21. प्रयास आणि युवराज यांच्यामध्ये आता बॅटल पाहायला मिळणार. प्रयासनं सगळ्यांना इम्प्रेस केलंय. वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतोय आणि 3 बाउंड्रीज त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. रिव्हर्सचा फटका
जबरदस्त स्ट्रोक होता, परंतु बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर देखील तितकाच ताकदीचा. बंटी भगत, बंटी घरत त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे. चांगली फिल्डिंग त्याची पाहायला मिळते. 3 धावा मनोज त्यानं वाचवण्याचं काम केलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 22 धावा धावफलकावरती आहेत. एकही विकेट गमावली नाही आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती बॅटिंग करणाऱ्या वहाळ संघासाठी. खऱ्या अर्थानं तुमच्या धावा जर बघितल्या ना, आपण जर बघितलं 11ची सरासरी राखली आहे ती या दोन फलंदाजांनी. जर 40-44 धावा जर धावफलकावरती लगावल्या गेल्या ना, तर कुठेतरी वर्चस्व गाजू शकतो तो वहाल संघ. गोलंदाजी चांगली आहे. आणि प्रयास कोळी यांचे जे काकाश्री आहेत ते घनसोलीवरून ही मॅच बघतायत. गणेशजी कोळी त्यांच्याकडून पारितोषिक आहे. 10 धावा जमा केल्या तर 1000, 20 धावा जमवल्या तर 2000, 30 धावा जमवल्या तर 3000, 40 धावा जमवल्या तर 4000 रुपये हे वैयक्तिक पारितोषिक असेल प्रयास कोळीसाठी. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. कारण की मोठी धावसंख्या जर उभारली तर निश्चित कुठेतरी विजयाच्याकडे वाटचाल करू शकतो तो वहाल संघ. कारण की वहाल संघाला देखील माहिती आहे ना, कारण की समोरचा संघ तेवढा ताकदवर आहे. कारण की रोहित आपण जर बघितला कोहली संघाने मागच्या मॅच मध्ये सहजरित्या तो सामना जिंकला होता. कारण की पूर्णपणे त्या मॅच मध्ये हवा काढली होती. कारण की घरच्या मैदानावरती घरचा संघ खेळत असताना त्या संघाला वर्चस्व गाजवून दिला नाहीये. अक्षरशः पाणी पाजायचं काम केलं. मग त्या ठिकाणी युवराज असेल, स्वतः आपण जर बघितलं मुकेश असेल, अशा गोलंदाजांनी चांगला खेळ केला या मैदानावरती. आणि आता परत पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी केली आहे ती युवराज पाटील नामक या खेळाडूंना. नौका गोलंदाज वापरला जातोय. अनिकेत नाईक आपण अजून बघतोय नौका गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. धावफलकाचा विचार केला 22 धावा, 2 षटकांचा उर्वरित खेळ अजून देखील बाकी आहे. कितपर्यंत धावांची मजल मारणार नक्कीच. आणि विकेटच्या शोधामध्ये आहे बॉलिंग करणारा कोहली संघ. त्यांना या जोडीला फोडायचं हे टार्गेट असेल, परंतु काय दर्जेदार बॅटिंग दुसऱ्या बाजूने केली जाते. या वेळेला षटकाराचा वहाळ ब्रँड मैदानामध्ये प्रयास कोळी ठोकतोय षटकार. करत असताना फलंदाज आपण जर बघितलं प्रयास कोहली मात्र चांगली फटकेबाजी करतोय. संघाला नेऊन ठेवलं 28च्या घरामध्ये आणि चांगली फटकेबाजी पाहायला मिळतो. वैयक्तिक जर आपण बघितलं ना 21 या धावसंख्येवरती खेळतोय. 21 या धावसंख्येवरती खेळतोय तो प्रयास कोहली. आपण बघू शकाल चांगली फटकेबाजी या खेळपट्टीवरती मात्र त्याला रास येते. कारण की प्रत्येक चेंडूवर जर रोहित बघितला ना तो चेंडू बघून फटके सिलेक्शन शॉट आपल्याला पाहायला मिळते. हा षटकार आला त्याच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील बघा. पहिल्या एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्ट्राईक इन वरती पुन्हा एकदा प्रयास आपण बघू शकाल. त्यावेळेस फुल टॉस चेंडू होता. सरळ आलाही चेंडू. आपण बघितलं ब्रॅक स्क्रीनच्या समोर 1 धाव गेले. दुसऱ्या धाव्यासाठी सरसावले होते. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. मनोज, आणि जर आपण बॅटिंग स्टाईल पाहिली या फलंदाजाचे फटके शॉट सिलेक्शन जर पाहिलं तर काय दर्जेदार आहे. जसा चेंडू होईल ना तसा बॉलच्या मिनिट नुसार त्याच्या बॅट मधून फटके पाहायला मिळतात. बॉटम हँडचा किती चांगला वापर करतोय, मनगटाचा किती चांगला वापर करतोय तो हा बॅटर. चैतन्यजी तांबडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगली बॅटिंग आणि हा चांगला चेंडू. बऱ्याच अवधीनंतर आलेला हा डॉट बॉल हा बॉलरसाठी त्याचं मनोधैर्य, त्याचा कॉन्फिडन्स वाढवणारा डॉट बॉल असेल. कारण की आता निदाव चेंडू आला. लाईन सापडली की काय. कारण की खऱ्या अर्थानं तुम्ही जर क्रिकेटच्या पटलावरती विचार केला ना प्रत्येक चेंडूवरती कमबॅक करणं ही तुमचे कौशल्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. हा आला एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. स्ट्राईक इन वरती प्रयास कोहली आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. काऊ कॉर्नर रिझम मध्ये चेंडू थांबणार नाहीये. येतोय ब्रँडेड फटका. षटकार आलाय. या षटकाराच्या सहाय्यानं जर सूरज आपण बघितलं ना धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. आता मात्र कुठेतरी तशाची गती पकडली की काय. कारण की 36 धावा धावफलकावरती लगावल्या. अजूनही उर्वरित चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. आणि मागच्या मॅच मध्ये शिरडोन संघाविरुद्ध आपण कोहली संघाच्या बॉलिंगची धार पाहिली होती, त्यांची भेदक गोलंदाजी पाहिली होती. परंतु आता मात्र या गोलंदाजीच्या विरोधामध्ये काय दर्जेदार खेळ मैदानामध्ये सुरू आहे प्रयास कोहलीचा.
हाय हँड अँड आय कॉर्डिनेशन किती चांगलं आहे. सेट झाली आहे नजर त्याची बॉलवरती. पूलचे फटके आहे, त्याचबरोबरीने ड्राईव्हचे फटके, बॉटम हँडचा किती सुरेख वापर करतोय आणि दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रयास कोळीचा. जर आपण बघितलं ना सूरज, कारण की युवराज हा गोलंदाज चांगला आहे, पण त्याच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेळले नाही. म्हणजे जी आपण बोलतो ना, एक मोठा फटका खेळून आपली विकेट कमवण्याचा प्रयत्न केला सुद्धा नाही त्या खेळाडूनं. यावेळेस मात्र कार्पेटच्या साने सरळ चेंडू जातो मिडविकेट रिझम मध्ये. 2 शतरक्षक चेंडू खाली येणार, उचलणार. त्यामध्ये बघितलं चित्त्याच्या चपळाईनं मात्र सरसावले होते, पण खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मी तर म्हणावं लागेल. जीव तोडून मात्र गोलंदाजी करतोय, पण यश येत नाहीये, कारण की खराब क्षेत्ररक्षण आणि मोजावं लागणाऱ्या 40 धावा फलकावरती आपण बघू शकाल. कारण की मी म्हटलं होतं ना, सूरजजी युवराज हा चांगला गोलंदाजी करत होता, त्याच्यावरती मात्र त्यांनी ठरवलं होतं की याला कुठले मोठे फटके खेळायचे नाही. कार्पेटच्या सायराने एकेरी दुहेरी धाव्यावरती भर केला आणि ती ओव्हर मात्र सांभाळून खेळले, कारण की त्यांना देखील माहिती आहे हा मागच्या मॅचचा हिरो होता, पण त्याच्यासमोर चांगली फलंदाजी केली आणि नंतरच्या गोलंदाजावरती मात्र प्रतिहल्ले चढवले गेले. आणि तब्बल या षटकाचा विचार केला ना तर 18 धावा अद्याप देखील या षटकामध्ये आल्यात. म्हणजे अजूनही एक चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. धावफलकावरती धावा आपण बघू शकाल 40 धावा. स्वतः प्रयास कोळी मात्र आता चांगली फलंदाजी करतो, 33 या धावसंख्येवरती पोहोचलाय वैयक्तिक. यावेळेस मात्र बघा, घुटना टेक तमाशा देख, वन बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार चौका. काय फटकेबाजी आहे ना सूरजजी. रोहित आपण देखील या फटक्याचा आता मात्र निश्चितच टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं. खऱ्या अर्थानं हा फटका सुरेख सजवला गेला होता, कारण की जवळ जवळ एका पायावरती टेकला होता आणि सरळ चेंडू स्क्वेअर लेग रिझम मध्ये भिडकावला. आल्या 4 धावा या चौकाराच्या साहाय्यानं. 44 धावा आता मात्र बघू शकाल. 2 षटकामध्ये धावा होत्या 22 आणि तिसरा षटक समाप्त होता होता झाल्या धावा 44. चांगली फटकेबाजी मी तर म्हणेन आता झाली ती वहाळ संघाची. 44 धावा धावफलकावरती आहेत आणि एकट्या प्रयास कोळीच्या बॅटमधून 37 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि शेवटचा षटका, शेवटच्या बॉलवरती आलेला तो फटका, काय दर्जेदार स्ट्रोक. अगदी झोपून फॉलिंग स्कूप करण्याचा प्रयत्न, झोपून मिस्टर एबीडी स्टाईल न बॉलला पाठवलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सगळ्या जमलेल्या प्रेक्षकांना एंटरटेन करतोय. सगळ्या प्रेक्षकांना आपल्या फलंदाजीचं वेळ लावतोय तो प्रयास कोळी. आणि या स्पर्धेमधलं डीके ट्रॉफी 2025, युवा क्रांतीवीर चषक 2025 मधलं आणखीन एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळणार का प्रयास कोळीच्या बॅटमधून, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल. कारण की निश्चितच वाळ संघ म्हटल्यानंतर आठवण करून देतो आपल्याला ऋषी नाईक नामक या खेळाडूची, कारण की त्यांनी निवृत्ती घेतली आपल्या खेळामधनं आणि आता कुठेतरी त्याच्या पावलावरती ठेवून पाऊल चालतो की काय प्रयास कोळी. आणि त्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल सूरजजी. यावेळेस मात्र बघा लाईन लेंथ पाहावी लागेल. अवांतर चेंडू या ठिकाणी मात्र दर्शवला जातोय. बंटी घरत आपण पाहतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतात. आणि संतोष चौधरी सर व्हाईट बॉलचा इशारा दाखवतायत. संतोष चौधरी सर ज्यांना मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटामध्ये देखील आपण अंपायरिंगची भूमिका करत असताना बॉलिवूडमध्ये पाहिलं होतं, ते आपल्या पंच म्हणून आहेत. परंतु यावेळेला समीर नाईकचा तडाखा, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून बॉलला डिस्पॅच केलं षटकारासाठी. 6 धावा. आता मात्र फक्त 6चा पाडा येतोय की काय या दोन फलंदाजांना. मागच्या 2 षटकांमध्ये फक्त शांत होते. 22 धावा कुठल्या होत्या. तदनंतरच्या रोहित प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ले चढवले गेले आणि धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लगावल्या जातात तब्बल 51 धावा. तर निश्चितच मैदानामध्ये वाघ आलाय. खऱ्या अर्थानं डगआउट्स मध्ये देखील तसं बोलले जातात. लाईन लेन बघा, आता मात्र घाम फुटलाय. गोलंदाजाला घाम फुटलाय. चेंडू टाकू तर टाकू कुठे, कारण की जर समोर चेंडू फेकला तर सरळ जातो चेंडू मिडविकेट रिझम मध्ये आणि थोडासा तर मागे ठेवला सरळ चेंडूचा स्क्वेअर लेग रिझम मध्ये. आता कुठेतरी विचार करावा लागणार आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 52 धावा. आणि बंटी घरातला शांत डोक्यानं उर्वरित 5 चेंडू टाकावे लागणार आहेत. आणि आता यष्ट्यांच्या पाठीमागे कोण आलाय तर मुकेश, जो पूर्णपणे टीमला लीड करतोय, तो यष्ट्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि तो आता बॉलरला मोटिवेट करण्यासाठी आलाय. चांगली बॉलिंग करावी लागणार आहे बंटी घरातला. निश्चितच पुन्हा एकदा या बॉलर्स मात्र सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पार. अजून एक ब्रँडेड फटका समीर नाईकच्या बॅट मधनं 6 धावा.
काय फटकेबाजी पाहायला मिळते. आता मात्र प्रेक्षकांची मनं जिंकल्यात रोहित खऱ्या अर्थानं, कारण की त्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. सूरजजी धावफलकाचा विचार केला ना आपण, धावफलकावरती धावा आपण तब्बल 58 धावा, चौथं षटक मार्गच ते हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो. आणि या स्पर्धेमधलं दुसरी षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का? डेरवलीच्या आशिष मुंडेच्या बाड मधून एक षटकारांची हॅट्रिक आपण पाहिली आहे आणि दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करणार का समीर नाईक, याकडे सगळ्यांचं लक्ष. तर निश्चितच नजरा लागल्यात, षटकार हॅट्रिक कंप्लीट करणार का? लाईट बंद करायचं बघा, स्टेजच्या समोर जी लाईट चालू आहे बाईकची ती लाईट बंद करा प्लीज, सहकार्य करा मित्रांनो. लाईट बंद करायच्या समोर, स्टेजच्या समोर लाईट बंद करायचं बघा. थँक्यू थँक्यू. जाऊया मॅच रंगतदार पाहायला मिळते. बंडी घरत यावेळेस मात्र उडवायचा होता, सरळ चेंडू जातो कार्पेटच्या साहाय्याने, शत्रच्या चेंडू खाली येणार, उचलणार, मात्र थोडेसे फंबल झाले होते, फंबल झाले नाहीयेत. यावेळेस मात्र बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा देखील कंप्लीट. आणि समीर नाईकचा जर आपण विचार केला मनोज, तर 22 वर्ष क्रिकेट खेळतोय आणि उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला त्याला सायकल हे वस्तुरूपी पारितोषिक मिळालं त्यावेळेला त्यानं म्हटलं होतं वाघ आला वाघ, आणि तोच समीर नाईक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. क्रिकेटच्या पटलावरती अनुभव किती मोठा आहे या ठिकाणी मात्र सिद्ध करत असताना, कारण की तुमचा जेवढा जुना खेळाडू असेल ना तेवढा तुमचा खेळ चांगला होतो. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, चेंडू हवेत आहे, पण आता मात्र चुकी करून बसला. बॅक टू द पविलियन, मात्र फलंदाज होतो एक चांगली पारी केलून समीर नाईक बॅक टू द पविलियन. बॉलिंग त्याची आज आपण पाहिली आणि फिल्डिंग देखील, आणि टाळ्यांमध्ये स्वागत केलं जातंय ते बॅटर समीर नाईकचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रतीक पाटील. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहेत आणि आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली आहे ती 60 रन. आजच्या या रात्रीमधली एक मोठी धावसंख्या उभी केली आहे ती फलंदाजी करणाऱ्या वाहाळ संघानं. आणि पार्टनरशिप बघा ना, 60 धावींची पार्टनरशिप. मोस्ट इम्पॉर्टंट काय होता, तुम्हाला छोटे छोटे टार्गेट तुम्हाला सेट करावे लागतात. 22 धावा, त्याच्यानंतर एका षटकामध्ये 22 धावा, आणि बघता बघता संघ जाऊन पोहोचला 60च्या घरामध्ये. सुरुवातीला मनोज या दोन्ही बॅट्समॅनांना स्वतः खेळपट्टीवरती सेट होण्यासाठी वेळ घेतला आणि जसे ते सेट झाले ना त्यांना चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागला आणि त्यांच्या बाडेमधून षटकार चौकारांची भाषा आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडू शिल्लक आहेत. बंटी कमबॅक करतोय विकेट घेत असताना आणि हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा यॉर्क करण्याचा प्रयत्न आहे. वाईट जरूर टाकलाय परंतु बंटी एक वेगळा या ठिकाणी एक्सपेरिमेंट करायला जातोय. वाईडिश यॉर्क करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये थोडासा अयशस्वी ठरतोय, कारण की फील्ड त्या प्रकारची सजवली गेली ना, म्हणून त्याच प्रकारचा प्रयत्न करतोय. धावफलकाचा विचार केला, 61 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतील बघा. यावेळेस मात्र त्याच प्रकारचा चेंडू, ब्लॉकवरचा चेंडू फेकला गेला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू घेतोय आणि बॅक टू द रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक हादरा बसतोय तू वहाल संघाला. शेवटचा बॉल आता बाकी असेल आणि घनश्याम टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जातोय. घनश्याम एक अतिशय नम्र खेळाडू आहे. मनोज, ज्या वेळेला आम्ही स्टेजवरती असतो ना त्यावेळेला घनश्यामला पाहतो की जो जेव्हा पण एखाद्या स्टेजवरती जातो किंवा टॉस करण्यासाठी जातो ना त्या स्टेजला पहिल्यांदा तो नमन करतो, ही त्याची नम्रता आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगली बॉलिंग शेवटच्या क्षणाला का होईना परंतु बंटी घरत डॉट बॉल टाकतोय, मोठे फटके मारू देत नाहीये, परंतु शेवटचा चेंडू खेळण्यासाठी कोण असेल तर पहिल्याच बॉलवरती चौकार मारणारा प्रयास शेवटचा बॉल खेळण्यासाठी खेळपट्टीवरती उभा आहे. प्रयास एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बंटी घरत. प्रयास टू बंटी, बंटी टू प्रयास, ही जोडी यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल ठरतोय. येतोय शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार. पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली होती चौकारांना, शेवटचा चेंडू देखील चौकाराच्या साहाय्याने आपल्याला पाहायला मिळतोय. काय दर्जेदार खेळ केलाय. जरी त्याला अर्धशतक करण्याची संधी मिळाली नाहीये परंतु सगळ्या प्रेक्षकांना त्यानं एंटरटेन केलंय, प्रभावित केलंय. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. एकदा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बॅटरसाठी. काय दर्जेदार बॅटिंग. मूर्ती लहानपण कीर्तिमान. 17 वर्षाचा खेळाडू आहे. तर निश्चित 17 वर्षाच्या मुलांना मात्र बघा काय कामगिरी करून दाखवली आहे. मात्र म्हणतात ना क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही चांगला खेळ केला, तुम्ही तुमचा एज काय
हे विचारलं जात नाहीये आणि त्याच प्रकारचा खेळ प्रयत्च्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. करायच्यात चला येणारे शेवटचे 24 चेंडू आणि 74 धावांचा म्हटलं पाठला करायचा आहे. माफ करा 66 धावांचा पाठला 66 धावफलकावरती आपण बघू शकाल. धावफलकाचा विचार केला 66 धावा येणारे 24 चेंडू आणि धावा करायच्या 67. या धावा मात्र कशा करणार. 66 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चोवीस चेंडू 66 धावा. कोणता संघ जिंकणार कोणता संघ या स्पर्धेतून मात्र बाहेर होणार ते आपण जाऊया. माझ्या समोर जोडले गेलेत एका बाजूला सूरज असतील, त्याच्यानंतर रोहित असतील, अमित असतील, शेखरजी पाटील असतील, गुलशन असतील. या सर्वांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल. तर जाऊया माझे मित्र रोहित वजेकर यांच्याकडे. धन्यवाद मनोज. काय सामना पाहायला मिळाला. 17 वर्षीय हा खेळाडू ज्याच्या माध्यमातून एक स्टायलिश आणि फ्रेश माइंड क्रिकेट खेळायला मिळाला. जबरदस्त अशी त्याची बॅटिंग शैली. पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत कसा सामना करावा, कुठल्या प्रकारची व्यूहरचना, कुठल्या प्रकारचं शॉट सिलेक्शन, कुठल्या प्रकारची फटकेबाजी करावी हे नक्कीच प्रयास कडून शिकायला हवं. सुदर्शनजी देखील इम्प्रेस झालेत या प्लेअरवर. प्रयास कोहली पहिली मॅच सुद्धा अतिशय चांगला खेळला. त्यानंतर मात्र या मॅच मध्ये सुद्धा अभूतपूर्व खेळाडू वृत्ती दाखवली आणि आपल्या संघाला 65 धावांपर्यंत पोहोचवलं. त्यामध्ये मोठा वाटा नक्कीच वाघाचा देखील होता. आणि त्या दरम्यान मात्र आता टार्गेट सेट केलंय ते स्वर्गीय नितीन 11 संघासमोर 66 धावांचं. नक्कीच मनोज, संपूर्ण गावभर चर्चा चालू होती श्रीराम संघाची. मात्र हरकत नाहीये. वाट्याला येतील दुःख वेदना, कधी पदरात तुझ्या सजा असेल, थोडा संयम ठेवून लढत राहा, येणारा काळ नक्की तुझा असेल असं सांगत मी त्यांना देखील शुभेच्छा देतोय. पूर्ण गावात जरी चर्चा असली मात्र हेच गावाचे पाठीराखे खूप सपोर्ट करतात सुदर्शनजी आमच्या टीमला. आणि नक्कीच जरी त्यांचा आज रुसवा असला तरी मात्र त्याच्या मागे हेतू अतिशय चांगला आहे. कुठेतरी क्रिकेट चांगलं खेळा अशी त्यांची सगळ्यांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. अजून देखील मेसेज ग्रुपवर आम्ही बघतोय. चांगल्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून अजून देखील येत आहेत. आणि हेच सपोर्ट गावचं आम्हाला असंच नेहमी मिळत राहू आणि तुमचं प्रेम देखील शिरडोनवासियांचं प्रेम असंच मिळत राहावं आणि आम्ही देखील आमचा खेळ नक्की सुधारू. तर दरम्यान घेऊन चलतो मॅच कडे. हा मॅच रंगली आहे. आर्या ओवळे आणि धाकटा खांदा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की टॉस साठी लगेच या आपण. तर नक्कीच या पुढचा सामना असेल श्री स्वयंभू 11 धाकटा खांडा वर्सेस आर्या 11 ओवळे. हाय व्होल्टेज सामना आपण मगाच्या मॅच मध्ये बघितलं. खांदा संघ काय जबरदस्त परफॉर्मन्स केलं. मिस्टर शेखर पाटील, मॅन फ्रॉम कुडावे, द व्हॉइस ऑफ द पनवेल म्हणून ज्यांची ओळख आणि अतिशय गुणवंत असे आमचे मित्र. तर बघूया दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. सुदर्शनजी गोलंदाज वापरला जातोय. वहाल संघाचा पहिला गोलंदाज धीरज. नक्कीच वैभव एंटरप्राइजेसचे मालक आमचे उपसरपंच मित्र वैभव मुकादम यांच्या माध्यमातून संपूर्ण शृंखलेसाठी हे चेंडूची पूर्तता केली आहे. पहिला चेंडू विशाल साठी. यावेळेस फुलटॉस मधील चेंडू मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. तिथे क्षेत्ररक्षक होणार का? मात्र खराब क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर पंचांचा इशारा आलाय. चेंडू जाईल सीमा पार चौकार. नक्कीच टॉस करायचा यावेळेस. राजेंद्रजी जळे मी यांना विनंती करतोय की आपण श्री स्वयंभू 11 धाकटा संघ वर्सेस आर्या ओवळी संघ यातील नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मनोज आणि चिव्या आपण बघू शकतो की दोन कर्णधार इथे आलेले आहेत. श्री स्वयंभू धाकटा खांदा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि नंतर आपण ही इनिंग संपल्यावर आपल्या निर्णयानुसार वाटचाल करायची आहे.
तर सुदर्शनजी पहिला चेंडू पडला. पहिल्या चेंडूवर मात्र 66 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या प्रश्नावर दिलेला उत्तर 4 धावांनिशी दिलाय तो फलंदाज विशाल भोईरनं. नेक्स्ट चेंडू. यावेळेस काय जबरदस्त फटका, तितकाच चांगला अटेम्प्ट होता यावेळेस मात्र. आणि दरम्यानच्या मात्र आपण बघू शकतो या 2 धावा आल्यात. 2 धावा. इथे कॅच अटेम्प्टचा प्रयत्न केला होता मात्र चांगला फटका सजवला होता. फटक्यामध्ये ताकद कमी होती मात्र एक्झिक्युशन इतकं की सर्कलला नक्कीच पार केलं आणि त्या 2 धावांच्या मदतीनं 66 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागतायत. धीरज पाटील मॅन फ्रॉम वहाल काय जबरदस्त त्याचा रनअप ऍक्शन आहे बघू शकतो. जर्सी नंबर 64 आशिष नेहरा यांची जर्सी. हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ लँड केलाय पॅव्हेलियन एंडला. चेंडू जाईल दणदणीत षटकार. यस डीजे. डीजे आमचे जरा थोडं सस्तावलेत की काय. 12 वाजले. डीजे बंद नक्कीच. आणि यावेळेस मात्र जबरदस्त असा फटका. हेलिकॉप्टर सरळ लँड केलाय आणि या 6 धावा मिळतायत 3 चेंडूंवर. अक्षरशः जर बघायला गेलं सुदर्शनजी तर पहिला आला चौकार, दुसरा आला 2 धावा, त्यानंतर मात्र उडवला हेलिकॉप्टर आणि सरळ लँड केलाय आणि 12 धावा 3 चेंडू अखेर. यावेळेस मात्र जशास तसे सडेतोड उत्तर, ईट का जवाब पत्थर से असा हा सामना यावेळेस मात्र बघू शकतोय आपण. दरम्यानचा पुढचा चेंडू. हो काय कमबॅक पाहायला मिळतो या चेंडूवर. कुठेतरी व्हेरिएशन केला. गुडलेथ वरनं टॉस केलेला हा चेंडू इथून मात्र जातोय निर्धाव. आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पहिला आपण निर्धाव चेंडू बघतोय. 12 धावा धाव फलकावर. जर्सी नंबर 64 आशिष नेहरा इंडियन जर्सी त्यांचा हा क्रमांक होता. एक सुरेख गोलंदाज. आणि यावेळेस मात्र धीरज पाटील मोठा फटका. यावेळी पॅराशूट फटका सरळ ब्लॅक स्क्रीनच्या साइडने मारलेला हा प्रेक्षणीय उत्कृष्ट षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय हा फलंदाज विशाल भोईर. ज्यानं खऱ्या अर्थावर पहिल्या चेंडूवर चौकारानिशी सुरुवात केली, नंतर 2 धावा, त्यानंतर षटकार, नंतर निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा एक प्रेक्षणीय फटका. 18 धावा धाव फलकावा लागतायत. 66 धावांचं आव्हान कसं पेलायचं याचा चोख प्रत्युत्तर मात्र वाल संघाला देत असताना कोहली संघाचा, स्वर्गीय नितीन 11 संघाचा हा खेळाडू. नक्कीच जबरदस्त फटकेबाजी. 66 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 18 धावा धाव फलकावर लागल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि नक्कीच ही मॅच बघायला नक्कीच मजा येणार आहे. 66 धावांचा पाठलाग, त्याच्या 5 चेंडूंमध्ये आल्या तब्बल 18 धावा. जी पॅव्हेलियनच्या मागे 4 व्हीलर आली आहे. नक्कीच लाईट्स ऑफ करायचे आहेत. नेक्स्ट चेंडू. पुन्हा एकदा घडतंय काय. चेंडू गेलाय दणदणीत प्रेक्षणीय आलेला या षटकामधील 3रा फटका. षटकार. आमचे प्रीतमजी टकले नक्की त्यांचा आवडता संघ आहे. त्यांचे भरपूरसे मित्र या गावातले त्याने सपोर्ट करताना दिसत आहेत आपल्याला. आणि 24 धावा धावफलकावर पहिल्या षटकात अखेरीस आपण बघू शकतोय स्वर्गीय नितीन नाईक 11 कोहली संघ.
गोलंदाज बॉलिंग मार्कवर घनश्यामला आपण पाहत आहे आणि त्याच्यासाठी पारितोषिक येते बघा. शिवकरवरून एक्का ग्रुप या स्पर्धेचा आनंद घेत आहे, त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत वाल टीमला आणि या स्पर्धेला. आणि घनश्यामसाठी 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येते. एक्का ग्रुप यांच्याकडून शिवकर, घनश्यामसाठी बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 500 रुपये. नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या संघासाठी सपोर्ट, मित्र संघ असेल त्यांना सपोर्ट दर्शवतात कॅश प्राइजच्या माध्यमातून. इथून मात्र 66 धावांचा पाठलाग करत असताना धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये 24. काय जबरदस्त खेळी केली आहे. अजूनपर्यंत बघायला गेलं तर मुकेश नाईक स्ट्राईकवर आलाच नव्हता आणि त्या अखेरीस मात्र 24 धावा फरकायला लागल्यात. मुकेशची तोफ आता बुलंद होणार का, की घनश्याम नामक गोलंदाज मुकेशला शांत ठेवणार, हे बघायचं. येणाऱ्या 17 मध्ये 3 षटकांचा खेळ बाकी, अजून बऱ्याचशा धावांचा डोंगर गाठायचा आहे आणि ते गाठत असताना मात्र 24 धावा फलकाव्या लागल्यात. काय जबरदस्त चेंडू, यावेळेस मात्र वेरिएशन केलं. इथे गडबड होऊ शकली असती. तू मे करताना इथून मात्र सावध पवित्रा वेळेच माघार घेतली आहे आणि विशाल मात्र सेफ लँड झालाय. 24 धावा धावफलकावर आपण बघू शकतोय. 17-42चं समीकरण. आमचे गुणलेखक MCA क्वालिफाईड सुदर्शनजी पाटील, KL राहुल का दिवाना, पंजाब 11चा आणि लखनौचा एक फॅन आणि एक उत्कृष्ट उत्तम मिनी कम्प्युटर म्हणून ज्याची ओळख. या वेळेस मात्र घडतंय काय, मुकेश नाईक जाळ्यात अडकणार का, मात्र चुकी घडतंय कोणाकडून. आणि ज्या वाघानं दहशत माजवली त्या वाघाने मात्र हा झेल सोडलाय आणि मुकेश नाईक सारख्या एका बाहुबलीला इथून मात्र जीवदान दिलंय. 16 चेंडू 40चं समीकरण. मात्र एक मोठं जीवदान मात्र यावेळेस मुकेशला मिळतंय. सव्वीस धावा धावफलकावर. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, चांगला कमबॅक केला होता. इथून मात्र स्क्वेअर कट केला आणि चेंडूला नतीजा येतो. चेंडू कुठेतरी थांबला होता. प्रयत्न जर पूर्ण केले असते तर नक्कीच हा चौकार अडला असता. मात्र चेंडू गेला सीमा पार, चौकार. नक्कीच मेहनत किती असली तरी नशिबाची थोडी तरी साथ लागतेच आणि या अनुषंगानं आपण बघू शकतोय कुठेतरी स्लाइस केला होता चेंडूला डीप थर्डमॅनच्या दिशेनं. तिथून मात्र चेंडू अशा वेगाने निघाला आणि मध्येच कुठेतरी आउटफील्डच्या माध्यमातून स्टेअर केला, स्टेबल झाला आणि पुन्हा एकदा जर प्रयत्न असते तर नक्की चेंडू अडला असा. मात्र चेंडू गेला सीमापार, चौकार. धावा आल्या 30. 3 दशकं लागलेली आहेत. अजून देखील 36 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 36 ची गरज. मुकेश नाईक ऑन फायर. रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेस मात्र चेंडू चांगला टाकलाय. संपर्क बॅटचा झाला असला तरी मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये आणि इथे घडतंय काय, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं मात्र या क्रीजवर जिथे खऱ्या अर्थानं 1 धाव होती तिथे मात्र 2 धावांचं कन्व्हर्ट केलंय. आणि क्रिकेटमध्ये आपण बघू शकतोय मनोज, आपण देखील म्हणाला, प्रत्येक कॉमेंटेटर समालोचक म्हणत असतो एकेरी दुहेरी धावांना तुम्ही नक्कीच प्राधान्य द्या, कारण की खांदा संघाने ते जागतं उदाहरण आपल्याला मगाच्या मॅच मध्ये दिलंय. आणि त्या अनुषंगानं खूप महत्वाचं असतं स्ट्राईक रोटेशन आणि तशा प्रकारचा खेळ या चेसच्या गेम मध्ये आपण खेळताना बघतो. इथून मात्र मुकेश नाईकचा फटका. मात्र फटक्यामध्ये ताकद, एलिव्हेशन थोडं कमी पडलं आणि इथून मात्र मुकेश नाईक सारखा मोहरा जातोय तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच लाईव्हच्या मॅचेस आहेत आणि आपण बघू शकतोय धीरज नामक हा क्षेत्ररक्षक, त्यांनी जबरदस्त असा कॅच. आपल्याला दिसायला जरी ही कॅच सूरजजी सोपी असली तरी मात्र एवढा मोठा खेळाडू जेव्हा समोर असतो आणि त्याची कॅच या सिच्युएशन मध्ये, प्रेशर मध्ये घेणं खूप कठीण असतं. हॅलो, कारण की हॅलो 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 तर नक्कीच धावसंख्येला आला आकार.
तर नक्कीच धीरजनी जर आणखी एक झेल पकडला तर देवेश ढवले यांच्याकडून शिवकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नेक्स्ट चेंडू 13-34 ची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. यष्टीरक्षक आणि गोलंदाज यामधील हा खेळ संपला आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 32 धावा. तर नक्कीच मॅच लगेच चालू करायची आहे. नक्कीच मॉनिटरच्या आवाजामुळे आम्हाला देखील जरा बरं वाटतं, नाहीतर घशाचे पारणे आणि तुंतुण्या होतात. आमचे शेखरजी पाटील असं आहेत, त्यांना माहिती आहे, बराचसा अनुभव आहे. नॉनस्टॉप कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून पूर्ण पंचक्रोशीत होत असते आणि मॉनिटर काय चीज आहे समालोचकाला चांगलंच माहिती आहे. दोन षटकांचा खेळ झालाय. 2 षटकानंतर अखेरीच धावसंख्या झाली आहे 34. अजून देखील येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. 32 झाल्यात, 34 धावांची आवश्यकता आहे. आणि कृपया मॅच चालू आहे. नेक्स्ट गोलंदाज वापरला गेलाय सुजल घरत. समोर मात्र विशालची बॅट बघितली आपण. तलपल्या मागच्या षटकामध्ये पूर्ण उभा होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर घडतंय काय? पॅराशूटचा फटका. उंची जास्त, लांबी कमी आणि त्या मात्र काय चांगला बॅकअप, काय चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा या जोरदार क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण की जबरदस्त. नक्कीच हा चौकार झाला असता मात्र प्रयास म्हणजे बघा त्याच्याकडून ऑलराऊंडर एक अष्टपैलू म्हणून त्याची गणना करण्यास हरकत नाहीये. फिल्डिंग एफर्ट्स बघा त्याचे. एवढी बॅटिंग केल्यानंतर माणूस दमतो, मात्र प्रयत्न एकदम शर्तीचे केले आणि इथून मात्र या 2 धावा वाचवल्या. संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 34 धावा. यावेळेस बॅटची कडा, कुठेतरी बॅट्समन जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न आणि खरं करताना एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जरी 2 धावा आल्या असल्या तरी या चेंडू मात्र जागचं उभं ठेवलंय या गोलंदाज सुजल घरतनं. 10 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. सूरजजी काय सांगाल, कसा प्रकारचा रनचेस? नक्कीच खऱ्या अर्थानं आतापर्यंत 50-50 असा सामना मानायला हरकत नाहीये, कारण की अजून देखील कोहली संघाची तोफ मैदानाच्या आज शाबूत आहे. नेक्स्ट चेंडू 10-32 समीकरण उर्वरित राहिलंय. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमा पार. दर्जेदार षटकार. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर निराश झाला असेल हा फलंदाज विशाल, की अशा प्रकारचा हा चेंडू बाहेर जायला हवा होता. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आला आणि इथून मात्र पूर्णपणे गुड कॅल्क्युलेशन आणि गुड प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून हा चेंडू मात्र मिड विकेटच्या रिजन मध्ये पाठवलाय. सरळ सीमा पार षटकार. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय. धावा आल्या 40 आणि जिंकण्यासाठी समीकरण बनलंय 9-26. रोहित, सामना कोणी जिंको कोणी हारो, परंतु जी मॅच व्हायला हवी होती ना ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जोपर्यंत बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत कोहली संघाला सपोर्ट करणारे सगळे पाठीराखे निश्चिंत असतील, कारण या बॅटरमध्ये क्षमता आहे आणि बरेचसे सामने यानं जिंकवलेत. परंतु दुसऱ्या बाजूनं सुजलच्या विरोधामध्ये देखील आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. 9 चेंडू आणि 26 धावा. नक्की सूरजजी आपण बघू शकतोय 9 चेंडू 26चं समीकरण राहिलंय. मात्र पहिल्या 2 चेंडूवर खऱ्या अर्थानं 2 चेंडू ते जिंकले होते
ते या गोलंदाजाने जिंकले होते, मात्र त्याला पुरेपूर उत्तर देत असताना या मात्र 6 धावा लावल्यात आणि या 6 धावांच्या मदतीने 4थं दशक मार्गस्थ होत आहे. 40 धावा धावफलकावर लागल्यात. 9 चेंडू 26 धावा. आव्हान सोपं नाहीये आणि कठीण देखील नाहीये. बघायचंय मॅच 50-50चा हा सामना. या वेळेस मात्र या शॉटला काय नाव द्यावं, शॉर्ट टाइम जॅम की काय, की चेंडू गेला एक स्टायलिश षटकार. कुठेतरी चेंडूला वळण मिळालं होतं आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू टर्न झाला होता, मात्र त्याला फ्लिक शॉर्ट टाइम जॅम करून चेंडूला पाठवला मिड विकेटच्या रिजन मध्ये षटकार. ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये प्रयासनं बॅटिंग केली, त्याला ठोस असं प्रत्युत्तर दिलंय, तर बॅटर विशालनं जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. 8 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावांची गरज आहे आणि या मॅच मध्ये मात्र कमबॅक करते. पूर्णपणे हा सामना जिंकण्याच्या उद्देशानं फटकेबाजी करतो आहे तो विशाल भोईर. आणि काय त्याची बॅटिंग राहिली, एक पात्री अभिनय, एकटा आर्मी सारखा, वन मॅन आर्मी सारखा मैदानाच्या आतमध्ये तो लढतोय. नक्कीच सूरजजी, वन मॅन आर्मी वन मॅन शो, कारण की तब्बल 10 चेंडू मध्ये 38 धावांची बहरदार खेळी केली आहे. नक्कीच या विशालसाठी टाळ्या व्हायला हव्यात. जबरदस्त असा चेस करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चालू आहे. मुकेश सारखा बाहुबली जरी बाद झाला असला, मात्र पूर्णपणे आपली मॅच आपल्या दमखमवर इथून मात्र टिकून ठेवली आहे. सामना आता आलाय 8 चेंडू 20 धावा. अजून देखील वाल संघाकडे देखील तेवढीच एक शक्यता मात्र विजयाची आहे जेवढी कोहली संघाकडे. हा चांगला चेंडू, इथून मात्र काय घडतंय बघायचंय. फलंदाज मात्र यावेळेस धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. नक्कीच प्रफुल्ल गरजच्या माध्यमातून अचूक फेकी झाली. चांगलं गुड बॅकअप आणि त्या अनुषंगानं मात्र यष्टिरक्षकानं हा चेंडू रनआउटच्या स्वरूपात मात्र त्रिफळाला लावला आणि सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून हा धावचीच्या स्वरूपात गडी गारद झालाय. सात चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. दोन्ही बाजूने सामना आहे. हा चेंडू फार निर्णायक असेल रोहित. मोठा फटका आला तर ही मॅच बॅटिंग करणाऱ्या टीम साठी पूर्णपणे इझी बनेल आणि हा चेंडू जर कमी धावसंख्येचा आला तर मात्र बॉलिंग करणाऱ्या टीम वरच शेवटच्या षटकामध्ये थोडस दडपण कमी असेल. 7 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाज चांगली बॉलिंग करतोय, चांगला कमबॅक करतोय, परंतु समोर आहे तो युवराज पाटील, तितकाच घातक, तितकाच आक्रमक बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच विशालची जर विकेट घेतली असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं एका ग्रुप कडून. यावेळेस मात्र पंचांचा इशाराला स्वैर चेंडू, एक अवांतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे. आमचे मित्र सुदर्शन सांगतील 47 धावा धावफलकावर. 7 चेंडू आणि इथून मात्र 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 19 धावा. काय मॅच, असं वाटलं होतं 66चा टार्गेट आहे, कुठेतरी वन साइडेड मॅच पाहायला मिळेल का, मात्र एकटा दमखम 11 चेंडू आणि 39 धावांची बहरदार खेळी आतापर्यंत करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल आणि या बॉल वरती एकही धाव घेतली जात नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे ती बॅटर विशाल भोईरनं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आहे 47. येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल रोहित. नक्कीच सूरजजी, 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे आणि असं असताना 11 चेंडूंचा खेळ करत आतापर्यंत 38 धावा ठोकून काढल्यात. तर हा विशाल भोईरनं, आणि इथून मात्र विशालला आता हे पुन्हा एकदा सिद्ध करावे लागेल आपल्याला स्वतःला. आतापर्यंत त्याची पूर्तता करावी लागेल. 90% काम झाले, 10% काम करणं बाकी आहे. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 19 धावांची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता करावी लागेल. एकीकडे बहाल संघ बनत असेल की या 19 धावा आमचा गोलंदाज नक्कीच रोखेल, दोन्हीकडून शर्तीचे प्रयत्न होतील. मात्र बघायचंय या 6 चेंडूंवर कोणता रिझल्ट पाहायला मिळतोय, कुठली व्ह्यू रचना, कुठली फील्ड सेटअप, कोणता माइंडसेट असणार आहे फलंदाज आणि गोलंदाजांचा, येणारे 6 चेंडू सांगणार आहेत.
अशा सामन्यामध्ये नक्कीच हाय व्होल्टेज सामने प्रेक्षक नक्कीच आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र खेळाडू जे असतात त्यांनाच माहित असतं की कुठल्या परिस्थितीतून आपण जातोय आणि त्याची जाणीव असताना माइंड आपला तंत्रशुद्ध खेळू करण्याची गरज आहे. कारण की ज्या वेळी माणूस अंडर प्रेशर येतो त्या वेळेस मात्र चुका घडत असतात आणि ते त्याची पुनरावृत्ती न करता मात्र इथे आपण एक संयमी खेळ करण्याचा गरज आहे. समीर नाईक एक निर्णायक षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज आलाय. जय जय हनुमान करंजाडे. तर या स्पर्धेला आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा आल्या त्यांच्याकडून. त्यांचं देखील अभिनंदन असणार आहे. घेऊन चलतोय सामन्याकडे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. आणि असं असताना आता मग स्ट्राईक एंडला स्वतः विशाल भोईर ज्यानं शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक आपल्याकडेच ठेवली, निर्धाव चेंडू जाऊ दिला, जबाबदारी घेतली. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 38 धावा काढल्यात. पण त्याचा जर त्या सोन्याचं अजून तर नक्कीच पुन्हा एकदा हे सोनं लखलखीत करण्यासाठी आता बघायचंय. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज आहे समीर नाईक. समीर टू विशाल असा हा सामना. पहिला चेंडू जबरदस्त कोलवर टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये एक धाव झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अंडर प्रेशर मध्ये झालेली चूक आणि इथून मात्र एक एक्स्ट्रा धाव मिळते. या 2 धावेंच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय झाली आहे 49 धावा. 49 धावा झाल्यात. नक्कीच येणारे 5 चेंडू 17ची आवश्यकता. पाच चेंडू 17ची आवश्यकता आहे. विशाल भोईर ऑन अ स्ट्राइक. इथून मात्र घडतंय काय, चेंडू गेलाय. बिग 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 षटकार. आणि आम्हाला आता कळतंय ज्या शब्दावर समजलं की शेखर पाटील यांचा बर्थडे आहे तर नक्कीच लगेच विशालने तिथे षटकार मारून त्यांना शुभेच्छा दिल्यात. तर या पंचक्रोशीतील एक उत्कृष्ट समालोचक, एक उत्तम व्यक्तिमत्व आणि मित्रांच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख पूर्ण पनवेल तालुक्यात आहे असे आमचे परम मित्र शेखरजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि पुन्हा एकदा घेऊन चलतोय सामन्याकडे. सामना रंगलाय स्वर्गीय नितीन 11 कोहली वर्सेस वहाल हा संघ. रोहित आणि वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये तो बॅटर विशाल भोईर. आणि विशालच्या बॅट मधून आपल्याला या स्पर्धेतलं अर्धशतक पाहायला मिळणार का? 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. आपण म्हणत होतो धावा होत नाहीयेत, परंतु ही हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाली. 66 धावांचा पाठलाग करत असताना काय झुंज दिली आहे, काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये विशाल भोईर नावाचं वादळ घोंगावतोय. 13 बॉल मध्ये 46 धावा, 4 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू. ज्याप्रमाणे सूरजजी पावन खिंड लढवली होती बाजीनं, एक ऐतिहासिक आपण गोष्ट नेहमीच काढत असतो, तशा प्रकारची झुंजार खेळी करतायत. आणि मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. नक्की चेंडू देखील आलेला आहे. 46 वैयक्तिक धावा. मात्र इथं वैयक्तिक धावांपेक्षा गरज असणार आहे मार्मिक 4 चेंडू आणि 11 धावांची. 4 चेंडू 11 धावा बघायच्या. चेस होणार का? पाठीराखे खुश आहेत. एकीकडे वहाल संघ आता थोडासा अडचणीत आलाय. स्कायरा 11 वहाल संघ थोडा यावेळेस मात्र बॅकफुटवर, कारण की विशाल भोईर नावाची तोफ मात्र बुलंद आवाज करतीये. नेक्स्ट चेंडू. गोलंदाज सज्ज आहे, फलंदाज विशाल देखील सज्ज आहे. बघायचंय ओ हो यावेळेस घडतंय काय,
फ्लिक शॉट खेळलेला, मात्र सेलिब्रेशन बघा या गोलंदाजाचं. त्याला माहिती आहे की हा झेल नाहीये, ही कॅच नाहीये, ही पूर्ण मॅच आतापर्यंत मात्र ही 90% मॅच खिशात घातली आहे. कारण की विशाल भोईर सारखा महत्वाचा खेळाडू लॉस ऑन 46 रन. मात्र एकदा विशालच्या पारीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. काय जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून या भव्य क्रांतीवीर मैदानावर आपली छास सोडताना. कारण की क्रांतीवीर म्हटलं तर सशस्त्र क्रांतीचा लढा आणि एकाकी लढा देण्यात सक्षम केलंय. या ग्राउंडला साजेल अशी ऐतिहासिक खेळी केली आहे. विजयाची चाक म्हणजे विजयाचा जर घोट शेवटचा पिला नसला तरी मात्र येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. मात्र काय जबरदस्त खेळी. नक्कीच डगआउट मध्ये स्वागत होत आहे त्याचं. चांगला फ्लिक शॉट मारायला कुठेतरी वाटलं होतं आम्हाला हा षटकार जाईल की काय शेखरजी. मात्र कुठेतरी ताकद थोडी कमी पडली आणि गोलंदाजाचं सेलिब्रेशन मात्र पाहण्यासारखं होतं. त्याला माहिती होतं की कॅच नाहीये, ऑलमोस्ट मॅच आहे. मात्र येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. आणि असं असताना नौका फलंदाज ऑन क्रीज यावेळेस आपण बघू शकतोय संगम भोईर. संगम ऑन स्ट्राइक. या वेळेस मात्र पंचांना कवायत करायला लावतोय हा गोलंदाज. पंचांच्या हात जमिनीला समांतर म्हटलं तर एक अतिरिक्त धाव मिळते आणि एका अतिरिक्त धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या यावेळेस जाते 56 रन. आता मात्र गरज असणार आहे येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची. आणि बघायचं आपल्याला 2 मोठे फटके, 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. हा फलंदाज संगम हे काम करेल का की गोलंदाज समीर त्याला शांत ठेवेल. आणि या वेळेस मात्र आपण बघू शकतो काय जबरदस्त फिल्डिंग. जर्सी नंबर 55 आणि लेग बाईटच्या माध्यमातून ही आलेली एक धाव. दोन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे फसलाय. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे स्वर्गीय नितीन 11 कोहली संघाला. आणि इथे मात्र स्कायरा 11 वहाल संघ. काय जबरदस्त कमबॅक केलाय या गोलंदाजानं. ज्या अर्थानं विशाल भोईरची विकेट घेतली तिथे मात्र मॅच आपल्या खिशात टाकतोय की काय हा भास मात्र होतोय. या चेंडूवर इरादा स्पष्ट होणार आहे. बघायचं युवराज टू समीर. हो वॉट अ डिलिव्हरी. काय चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त. कृपया अशा मोक्याच्या क्षणी हाय व्होल्टेज सामना आहे आणि बाहेरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया कोणताही कॉल करू नये. जबरदस्त असा सामना पाहायला मिळाला आपल्याला. इथून मात्र विशाल भोईरची विकेट गेल्यानंतर पूर्ण डगआउट कोहली संघाचा मात्र शांत झालाय. एका चेंडूवर 9 धावांची आवश्यकता. एक चेंडू 9 धावांची आवश्यकता. एक अचूक चेंडू वहाल संघाला विजय मिळवून देऊ शकतो. तर एखादी चूक संधी निर्माण करून देऊ शकते. ती म्हणजे या चेस मध्ये. काय जबरदस्त चेंडू. या वेळेस मात्र ही झुंज देता देता विशाल भोईरची ज्यावेळी विकेट मिळाली त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या कॅच ऑफ द मुवमेंट या मॅच विनिंग पारीचा परिणाम झाला. आणि इथून मात्र कोहली संघाला परास्त व्हावं लागतंय आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि वहाल संघाला देखील अभिनंदन करतोय. आणि मनोज मी आपल्याला विनंती करतोय आपल्या शेखर जी पाटील यांचं जरा बर्थडे सेलिब्रेशन होऊ दे. आणि नक्कीच राजनजी जळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. वहाल संघ खऱ्या अर्थानं प्रेठाली संघ तिथे खेळणार होता. मात्र वाईल्ड कार्ड एंट्री आणि त्या वाईल्ड कार्ड एंट्रीचा पूर्ण वापर करत असताना इथून मात्र ट्रॉफीच्या एक पाऊल मागे आहे आणि ती संधीचं सोनं करणार का हे येणारा काळ सांगणार आहे. तर दरम्यान मात्र आपण जाऊया बर्थडे बॉय कडे.